पनवेलमधील सुकापूर भगतवाडी परिसरामध्ये राहणारा 20 वर्षीय अनिकेत किसन भगत ह्याचा 30 एप्रिल 2025ला मोरबे धरणामध्ये पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। अनिकेत हा रसायनीमधील पिल्लई कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा संपून सुट्टी लागल्यानं अनिकेत आपल्या 10 ते 12 मित्रांसोबत मोरबे धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेला होता। दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास सगळे मित्र पाण्याच्या बाहेर असताना अनिकेत एकटाच पाण्यामध्ये उतरला। खोल पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो पाण्यामध्ये गटांगळा खायला लागला आणि पाण्यामध्ये दिसेना असं झालं। अनिकेत पाण्याबाहेर येत नसल्यानं त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी लगेचच मदतीसाठी आरडाओरड सुरू केली। याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच खालापूरमधील पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार आणि उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। हेल्प फाउंडेशन आणि गुरुनाथ साठेलकर यांच्या बचाव पथकानं तात्काळ शोध मोहीम हाती घेतली। 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर संध्याकाळी 5:45 अनिकेतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे भगतवाडी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये उपनिरीक्षक विशाल पवार हे करतायत। सुमारे 4:15-4:30च्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मोरबे धरणात एका मुलगा बुडलेला आहे। तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचे सगळं बोट आणि या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो। इथे त्यावेळेस पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि स्थानिक नागरिकसुद्धा होते, पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही, कारण की खोल जास्त असल्या कारणाने आम्ही इंजिनच्या साहाय्याने पाणी हे हलवलं। टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हलली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्प फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली।